श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी आता आक्रमक झालेत। अशोक सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागातून सोडल्या जाणाऱ्या मळी मिश्रित पाण्यामुळे कारेगाव परिसरातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून संतप्त शेतकऱ्यांनी आता प्रशासनाकडे धाव घेतली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कारेगाव खोकर फाट्याजवळील कारखान्याच्याच शेतजमिनीत 6 इंची पाईपलाईनद्वारे हे मळीचे पाणी सोडले जात आहे। हे प्रदूषित पाणी पाझरून शेजारील शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने कांदा, ऊस, गहू, हरभरा आणि मका ही उभी पिके अक्षरशः जळून खाक झाली आहेत। अतिवृष्टीच्या संकटातून वाचलेली पिके आता कारखान्याच्या मळीमुळे नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। स्थानिक नागरिकांनी वारंवार विरोध करूनही कारखाना प्रशासनाने मळी सोडणे बंद केले नाही। विशेष म्हणजे जेव्हा शेतकरी निवेदन देण्यासाठी गेले तेव्हा व्यवस्थापनाने त्यांना भेटण्यास टाळाटाळ केली। याचा तीव्र निषेध नोंदवत शेतकऱ्यांनी थेट प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांची भेट घेतली आणि तातडीने कारवाईची मागणी करणारे निवेदन दिले। बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून त्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। जर प्रशासनाने यावर तातडीने कठोर पावले उचलली नाही तर या ठिणगीचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही असा निर्वाणीचा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय। आता प्रशासन या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन कारखान्यावर काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एकत्रित येणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांना आता तरी एक आणि लढायला शिका। तुम्ही लढलात तर तुमचे न्याय हक्क भेटणार आहेत, नाहीतर आपण शेंडासारखं जगून काहीच फायदा नाही। ते प्रस्थापित भाडे आपल्या बोकांडी बसलेत, त्यांना आपल्या बोकांडावर उतरून त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे। शेतकऱ्यांनो एकजूट व्हा आणि लढा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान।